नागपुर के वर्धा रोड स्थित कोठारी हॉस्पिटल के सामने सड़क पर बाइक सवार अपराधियों ने चाकू की नोक पर एक कार में सवार दो लोगों से 11,90,000 रुपयों की नकदी छीनकर फरार हो गए थे। इस घटना की शिकायत मिलने के बाद पुलिस ने इस मामले का पर्दाफाश करते हुए 7 आरोपियों को अभी तक हिरासत में लिया है। टिप देकर इस पूरी वारदात को अंजाम दिए जाने की चर्चा है। वहीं इस मामले में आगे की जानकारी धंतोली पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक कोहली ने दी है। आमच्याकडे किशोर बांदरगे नावाचा इसम त्याच्याकडील 11,90,000 रुपयाची कॅश दुचाकीस्वाराने लुटून नेली अशा प्रकारची त्याने तक्रार केलेली होती। त्या तक्रारीच्या आधारे त्याची शहानिशा करून आम्ही तपास चालू केला। गुन्हा खरा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यानंतर आरोपींचा शोध घेतला। आरोपी अटक केले। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींकडून आता अद्यापपर्यंत 6 लाख रुपयाची कॅश जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये अजूनही आरोपींची वाढ होऊ शकते। दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मारकवाड आणि तपास पथकाचे दोन्ही टीम तपास पथकाचे अधिकारी तसेच पोलीस स्टेशनचे बरेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। फिर्यादी किशोर बांदरगे नावाचा चिखली बुलढाणा या ठिकाणी राहणारा कंप्लेनंट आहे। तो चिखली या ठिकाणचे एक व्यापारी आहेत। त्यांनी फिर्यादीला सांगितलं होतं की नागपूरवरून जोशी यांच्या कार्यालयातून रोख रक्कम घेऊन चिखली या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सांगितलेलं होतं। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीने झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं। स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला। केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।